इमोशन्स जर चेहऱ्यावरती आणायचे आहेत तर ते तुमच्या डोक्यात आणि तुमच्या मनात असले पाहिजे, तर ते लोकांपर्यंत पोहोचतील. जर मधुभाऊची केस हातातून गेली तर सायली निघून जाईल आयुष्यातून. हे 3 शब्द बोलण्यासाठी जी हिंमत लागते ना ती जगा वेगळीच असते. कारण ऍक्टिंग हा क्षेत्र असा आहे ना की तो चालेल किंवा नाही पण चालणार. सो अल्टरनेट काहीतरी तुमच्या हातात हवंय की तुम्ही तुमचं आयुष्य चांगलंपणे जगू शकाल. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि इट्स मज्जामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज मी आली आहे ठरलं तर मग या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमचा आवडता अर्जुन म्हणजेच अमित भानुशाली. अमित कसा आहेस? मी एकदम फर्स्ट. म्हणजे तू कशी आहेस? मस्त. बरं, खूप अभिनंदन, तुझं 500 भागांचा टप्पा गाठलाय. सो अभिनंदन. आणि प्रेक्षकांना काय सांगशील, इथपर्यंतचा प्रवास कसा होता? प्रवास खरंच खूप छान होता. प्रेक्षकांचा जो प्रेम होता आणि प्रेक्षकांनी जे ठरलं तर मग या मालिकेला आपलं करून घेतलंय, त्यामुळेच आम्ही नाबाद 500 आहोत अजून. आणि हा श्रेय या सगळ्यांना जातो. इथे जे आहेत फोटोमध्ये दिसत आहेत, स्पेशली मी सांगेन हे आमचे प्रोड्युसर आणि चॅनल EP जे आमचे मोनिका आणि क्षमा, आणि आमचे लेखिका आहेत, आमचा क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत, आमचे दिग्दर्शक आहेत. ही पूर्ण फॅमिली आहे आमची, ज्याच्यामुळे हा ठरलं तर मग 500 नाबाद झालाय. अगदीच. पण वकिलाच्या छान लॉयरच्या अटायरमध्ये आहेस. कधी वाटलेलंच लॉयरची भूमिका साकारायला मिळेल? आणि आता 1.5 वर्ष झाले मालिकेला. सो कधी अचानक घरी सुद्धा लॉयर येतो का अंगामध्ये? लॉयर येत नाही, अर्जुन सुभेदार येतो बरेचदा घरी, आणि तेव्हा खूप ओरडा खातो मी घरी, आईचा, बायकोचा. मुलगा अजून लहान आहे, तो काही म्हणत नाही. मोठा जर तोही म्हणेल, बाबा गप्पा बस ना. अगदीच. पण ना आता कुठेतरी सायलीची, अर्जुनची प्रेम कहाणी आम्हाला दिसते, कुठेतरी त्यांच्यात प्रेम फुलतंय. सो हा ट्रॅक तुम्ही दोघेही किती एन्जॉय करताय? दोघांचं माहित नाही, मी खूप एन्जॉय करतो. कारण मला ना असे रोमॅन्टिक शाहरुख खान टाईप्स सीन्स जे असतात ते खरंच खूप मजा येते मला करायला. कारण बरेच इमोशन्स आतमध्ये आपण खेळतो. कारण इमोशन्स जर चेहऱ्यावरती आणायचे आहेत तर ते तुमच्या डोक्यात आणि तुमच्या मनात असले पाहिजे, तर ते लोकांपर्यंत पोहोचतील. सो प्रत्येक सीन मी तितकंच फील करतो. आणि कधी कधी रोमॅन्टिक सीन असतात तेव्हा मी माझ्या बायकोलाही आठवतो. सॉरी टू से दॅट, असं नाही आहे. हो, पण आमचे जे पूर्वीचे आम्ही भेटायचो, आम्ही कसं बोलायचो, एक एक गोष्टी लपून ठेवायचं एकमेकांपासून का? कारण कोणाला हर्ट व्हायला नको. आणि काय काय करायचो एकमेकांसाठी, त्या सगळ्या गोष्टी आठवतात. आणि मग ते रिॲक्शन्स खरेच येतात समोर. कारण ॲक्टिंगमध्ये असं म्हटलं जातं की ऑब्झर्वेशन इज द बिगेस्ट थिंग फॉर ॲक्टिंग. सो तुम्ही स्वतःलाच ऑब्झर्व करा. मी स्वतःला ऑब्झर्व करतो की मी कुठल्या सिच्युएशनमध्ये कसं बिहेव करतो, त्या हिशोबाने पुढे करतो. खूप छान गोष्ट. पण खऱ्या आयुष्यात कोणी आधी प्रपोज केलेलं, तू की श्रद्धाने? खऱ्या आयुष्यात आजपर्यंत प्रपोज केलं नाही आम्ही एकमेकांना. कारण मी आज लव्ह यू कधीच म्हणालो नाही. मी डायरेक्ट म्हणालो की लग्न करशील का. इट वॉज सो सिम्पल फॉर दॅट. कॉलेजमधलं प्रेम होतं की शाळेतलं की नंतर? खूप नंतरचं. त्यानंतर आम्हाला कळलं की आम्ही एका शाळेत होतो, तेव्हा ती भेटली नाही मला. मग यावर कधी चर्चा होते का, आपण तेव्हा भेटलो असतं तर असं काही घरी तुम्हा दोघांमध्ये चर्चा होते का? एकदा केली होती, पण त्याचा निष्कर्ष काही निघाला नाही. कारण ती 5 वर्ष लहान आहे. सो मी जर 10वीत असेल, ती 5वीत असेल. सो 10वीत असताना 5वीच्या मुलीला मध्ये करते असं झालं असतं माझं. मालिकेकडे वळूयात. आम्ही प्रोमोज पाहिले की साक्षीने तुझ्यावर आणि चैतन्यावर खोटे आरोप केलेत. सो तुझी भूमिका काय असणार आहे सध्या, आणि ते आरोप खोटे आहेत का, किंवा तुला त्याबद्दल काय बोलायचंय? ते आरोप खोटे आहेत हे प्रेक्षकांना माहितीच आहे. कारण खरे पुरावे सबमिट केले होते कोर्टात. आणि सध्या अर्जुन आणि चैतन्य यांचं जे काही झालंय की आता आम्ही काय करू, कसं वाचवू स्वतःला, आणि मधुभाऊंना कसं वाचवायचं, हा एक मेन थॉट आहे अर्जुनला. की जर मधुभाऊची केस हातातून गेली तर सायली निघून जाईल आयुष्यातून. सो कुठे ना कुठे मधुभाऊ तितके इम्पॉर्टंट आहे, आणि त्याहून इम्पॉर्टंट आहे सायली. अर्जुन पहिल्यांदा आयुष्यात प्रेम केलंय कोणावरती, आणि ती जर सोडून निघून जाईल तर त्यामुळे अर्जुनचं फ्रस्ट्रेशन आणि टेन्शन खूप जास्त आहे. अगदीच. पण अर्जुन सायलीला प्रपोज वगैरे करताना असं काही आम्हाला सीन्स पाहायला मिळणार आहे का? हां, जेव्हा ते प्रेमाचा साक्षात्कार होऊन जाईल आणि ती हिंमत येईल अर्जुन सुभेदारमध्ये, अशी खूप हिंमत असते अर्जुन सुभेदार. पण हे 3 शब्द बोलण्यासाठी जी हिंमत लागते ना ती जगा वेगळीच असते. किती कठोर माणूस असेल, बॉडी बिल्डर असेल, पण तरी ते 3 शब्द बोलायला तुम्हाला स्वतःला माहित असेल की तुम्ही किती मेहनत घेतली असेल तुमच्या पार्टनरला ते 3 शब्द म्हणण्यासाठी. तू किती मेहनत घेतलीस तेव्हा? मी आजपर्यंत नाही केले आहे. नाही, मला भीती वाटते म्हणून काही बोलतच नाही. अगदीच. पण आता छान सेलिब्रेशन केलं आपण सगळ्यांनीच, पण यासाठी तू या कलाकारांना मिस केलेस का? कारण अर्धे कलाकार नाहीयेत त्यांचा सीन नसल्यामुळे. बरोबर, सगळीच कलाकारांना खूप मिस करतो. कारण ही आमची फॅमिलीच आहे. कलाकार असण्यापेक्षा मी घरात जितके वेळ असतो त्याहून जास्त वेळ यांच्यासोबत असतो.
सो जवळपास आमचं सुखदुःख जे काही आहे ते आम्ही वाटून घेतो. काही प्रॉब्लेम असेल तर शेअर करतो एकमेकांशी. आम्ही खूप हसतो, खूप धमाल करतो. सो मी आज सगळ्यांना खूप जास्त मिस करतोय. तर सगळे असले असते ना तर खूप जास्त मजा केली असती बहुतेक. अगदीच. आणि अमितचा इंटरव्ह्यू आहे आणि त्याच्या मुलाचा विषय निघणार नाही असं होणार नाही, कारण तो तुझ्या इतकाच फेमस होतोय किंवा लोकांना आवडतोय. पण ना अमित, आम्ही तुझे रील्स बघतो, त्यातनं कळतं की तुझा मुलगा सुद्धा ड्रामेबाज आहे किंवा छान नॉटी आहे. तर तुला असं काय वाटतं का की तो सुद्धा पुढे जाऊन या क्षेत्रात येईल असं काही? मला खरंच माहीत नाही तो कुठला क्षेत्र निवडेल, पण माझ्या साईडने आणि माझ्या बायकोच्या साईडने आणि माझ्या आईच्या साईडने त्याला कम्प्लिटली फ्रीडम आहे की त्याला जो क्षेत्र आवडेल त्या क्षेत्रात तू मेहनत कर आणि त्या क्षेत्रात तू जा. पण माझी एकच अट असेल की आधी तुझं क्वालिफिकेशन पूर्ण कर. कारण ॲक्टिंग हा क्षेत्र असा आहे ना की तो चालेल किंवा नाही पण चालणार. सो अल्टरनेट काहीतरी तुमच्या हातात हवं आहे की तुम्ही तुमचं आयुष्य चांगलंपणे जगू शकाल. कारण हीच गोष्ट माझ्या बाबांनी मला सांगितली होती आणि मी तेच केलं. मी आधी डिग्री घेतली इंजिनिअरिंगची, मी IT इंजिनियर झालो, डिग्री दिली बाबांना, आता मी चाललो ॲक्टिंगमध्ये. सो यू कांट से कुठलं क्षेत्र तुम्हाला काम देणार हे तुम्हाला काही सांगता येत नाही. सो ॲटलीस्ट 2-3 प्रोफेशन तुमच्या हातात हवेत आजच्या काळात. सो इन शॉर्ट अमित इंजिनियर आणि अभिनेता असा आहे, पण अमित 500 भागांचा टप्पा मालिकेने गाठला आहे. वेगवेगळे सन्स तुम्ही सण म्हणा किंवा काय म्हणतात फंक्शन्स तुम्ही मालिकेत सेलिब्रेट करता. सो या दरम्यान असा कोणता एक सीन होता जो तुला पर्सनली अमित म्हणून करणं डिफिकल्ट गेलं? मला लास्ट टाइम डिफिकल्ट गेलं होतं ती होती दहीहंडी. कारण मी आयुष्यात कधीच थरावर चढलो नाही आहे आणि मला सांगितलं की तुला 4 थर चढायचे आहेत वरती. आणि माझं असं होतं की हार्नेस पण नाही आहे, काही पडलो तर पाय असे डोक्यावर येणार की पाय बँड होणार काय सांगता येत नाही. आणि अर्जुन समजा असं असं येणार सेटवरती. सो तो एक खूप डिफिकल्ट टास्क होता माझ्यासाठी करणं. रिहर्सल केली आधी, तेव्हा तर माझं राम 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 झालं होतं आणि पडलो खाली. मी टेकमध्ये 1-2 टेक घेतले आणि तिसऱ्या टेकमध्ये गेलो वरती पटापट. लहानपणी असं कधी मस्ती करताना वगैरे पडलायस का? जखम वगैरे झाले काय? म्हणजे इतर मुलं करतात. खूपदा. जेव्हा मी लहान होतो तेव्हा परिस्थिती इतकी चांगली नव्हती आमची. माझी आई क्लासेससाठी जायची आणि एक दिवस मला काय झालं माहीत नाही की ती जात होती आणि मी आईच्या मागे धावलो. धावता धावता मी रस्त्यावर पडलो आणि तिथे गरम डांबर होता. सो मला आजही इथे मार्क गुडघ्यावरती इथून एवढं फाटलं होतं माझं. आणि तो मार्क अजूनही आहे, ती आठवण अजूनही आहे की मी लहानपणी पण मस्ती करायचो. मला कुत्री खूप आवडायची, पिल्लू, पपीज. सो आई कधी मला शोधायची, अरे अमित कुठे गेला? आणि मी तेव्हा बसलो होतो गटरात लहान पिल्लांना घेऊन, त्यांच्यासोबत खेळतोय, गटरचं पाणी टाकतोय त्यांच्यावरती, स्वतःवरती पण किचड टाकतोय. सो अशा बऱ्याच गोष्टी मी केल्यात आयुष्यात जे तुम्हाला आत्ता ऐकून असं वाटेल की हा ॲक्टर म्हणून असं काय करतोय, पण हो मी केलं आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.